हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? होप तुमचं समर वॅकेशन छान चालू असेल आणि तुम्ही एन्जॉय पण करत असाल आणि सोबत स्टडी पण करत असेल. आपली बेसिक मॅथची व्हिडिओ सिरीज चालू होती, ज्यामध्ये आपल्याला नेक्स्ट टॉपिक आहे फॅक्टर्स. फॅक्टर्स म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण बघू फॅक्टर्स म्हणजे काय, फॅक्टर्स कसे फाइंड करता येते. ओके, सिम्पल वेमध्ये. तर व्हॉट इज फॅक्टर? फॅक्टर म्हणजे काय होते? अ फॅक्टर ऑफ अ नंबर इज अ नंबर दॅट डिवाइड इट कम्प्लिटली विथ लिव्हिंग एनी रिमाइंडर. म्हणजे एक असा नंबर जो दुसऱ्या नंबरला डिवाइड करेल पूर्णपणे आणि आखरीमध्ये काहीच उरणार नाही, म्हणजे झिरोज फक्त राहणार. फॉर एक्झाम्पल आपण इथे 15 घेऊ. ओके, 15ला 5ने डिवाइड करू. ठीक आहे, 5 3 जा 15 आला 0 0. 15ला 5ने डिवाइड झालं पूर्णपणे, म्हणजे 15चा एक फॅक्टर आपल्याला माहीत झाला, तो म्हणजे 5. 5 ना 15नी पूर्णपणे डिवाइड झालं, म्हणजे 15चा फॅक्टर काय झाला? एक 5. तर याला म्हणतो आपण फॅक्टर्स. आता वेगळे वेगळे आपण आहे त्या मी तुम्हाला सांगतो, म्हणजे एक्झाम्पल घेऊ आपण, नंतर तुम्हाला कसे फाइंड करता येते फॅक्टर ते सांगतो. ठीक आहे, इथे आपण 12 घेतलं. ओके, आता 12चे फॅक्टर कोणते कोणते आहे, म्हणजे 12नी कोणत्या कोणत्या नंबरला डिवाइड होते. 12ला कोणत्या कोणत्या नंबरने डिवाइड होते? फर्स्ट 1, सबका मालिक 1 आहे, म्हणजे सर्व नंबरला 1ने डिवाइड होते, आपल्याला माहिती आहे. नंतर 2नी पण होते, आखरीमध्ये 2 आहे. आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट शिकला, आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट पहा, इथे पण कामी येणार आहे आपल्याला. 12ला डिवाइड होते आपल्याला माहिती आहे, म्हणजे 3नी पण डिवाइड होते, राईट, पूर्णपणे डिवाइड होते. नंतर 4नी पण 12ला डिवाइड होऊन जाते पूर्णपणे. त्यानंतर 6ने पण होते. 5नी होतो का? नाही होत. नंतर डायरेक्ट 12नी, राईट. म्हणजे 1 2 3 4 6 12 हे काय झालं? फॅक्टर्स झाले. कोणाचे? 12चे. यालाच आपण म्हणतो फॅक्टर, म्हणजे ज्या ज्या नंबरनी दिलेल्या नंबरला डिवाइड होणार ते म्हणजे त्याचे फॅक्टर्स. ओके, आता आपण फॅक्टर्स कसे फाइंड करायचे ते पहिले बघू. आता आपण बघू हाऊ टू फाइंड फॅक्टर्स. फॅक्टर्स कशी शोधायचे? हाऊ टू फाइंड फॅक्टर्स. ठीक आहे, आता आपण 12चे बघितले होते, तर आपण कसे काढू शकतो ते पहिले बघून घेऊ. 12, आता 12 कोणत्या कोणत्या नंबरमध्ये येते? 1च्या ते येते, राईट. म्हणजे 1 12 जा, राईट. इथे आखरीमध्ये 2 आहे, जसं आपला 2चा टेबल पार्ट आहे, म्हणून आपण डायरेक्ट म्हणू शकतो तसं. मग 2 6 जा, राईट. 2 6 जा 12. त्यानंतर 3च्या टेबलमध्ये येतो का? येतो, म्हणजे 3 4 जा 12. 4च्या टेबलमध्ये येऊन राहिला, 4 3 जा 12 झालं. आता याच्यानंतर नाही काढायची, काउंट स्टेप नाही काढायची, सांगतो आता. आणि तुम्हाला मी टेबल पाठ करायला सांगितले होते, म्हणजे लर्न करायला सांगितले होते, तर झाले असेल होप तुमचे, कारण की इथे टेबल माहीत राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि 1 to 10 पर्यंत तर पाहिजेलच पाहिजे. 1 to 10 पर्यंत नॉर्मली तुम्हाला टेबल यायलाच पाहिजे जर फॅक्टर्स काढायचे असेल तर. असं काउंट म्हणतात. आता पाहू, फर्स्टनी आपण केलं, 2नी पण केलं, माहीत झालं, 3नी पण झालं, 4नी पण झालं, आपण 4लाच थांबून गेलो. 5नी असं पण जातो का डिवाइड? नाही जात. पण तरी पण जेव्हा अशी कंडिशन येते, इंटरचेंज होतं, इथे बघा 3 into 4 4 into 3 इंटरचेंज झाले ना पोझिशन्स. जेव्हा अशी कंडिशन येते किंवा पोझिशन्स येते तेव्हाच थांबून जायचं, त्याच्यानंतर खाली अजून काही करायचं नाही, आणि होत पण नाही. इथे अशी कंडिशन आली म्हणजे हे बघा 3 इंटरचेंज झाली ना पोझिशन, अशी कंडिशन आली तर थांबून जायचं. आता आपल्याला फॅक्टर माहीत झाले. आता कोणते कोणते बघा, इथून असं सरळ यायचं, युटर्न घ्यायचं, असं माहीत होऊन जाते. आता हे जे फॅक्टर्स पडले, आता हे आहे फॅक्टर्स, म्हणजे 1 2 3 4 3 4 3 4 झालंच, 6 आणि 12 6 आणि 12 मिळाले फॅक्टर्स. सेम. आता आपण आणखी 1-2 एक्झाम्पल्स घेऊ, आणखी तुम्हाला क्लिअर समजणार.
24चं घेऊ आपण आता. ठीक आहे, 24 घेऊ. 24ला 1 मल्टिप्लाय होते, सबका मालिक 1 आहे. 1नी सर्वांना डिवाइड होते माहिती आहे, आणि सर्वांच्या टेबलमध्ये पण येतो. आणखी चलो 2नी 2ला डिवाइड होते का, 2च्या टेबलमध्ये येणार का, येणार, कारण की लास्टमध्ये किती आहे, 4 आहे. आणि आपण डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये शिकलो होतो, ज्याच्या आखरीमध्ये कोणता इवन नंबर आला 0, 4, 0, 2, 4, 6, 8 त्याला 2नी डिवाइड होऊन जाणार. याच्या खाली आखरीमध्ये किती आहे, 4 आहे, म्हणजे त्याच्या 2च्या टेबलमध्ये येतो. मग कितीचा, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 12 जा झालं. 3च्या टेबलमध्ये येतो का, 24 येतो, आपल्याला माहिती आहे, टेबल पार्ट आहे आपल्याला. 3 8 जा 24 आलं. 3 8 जा 24 इथे पण झालं. 3 नंतर काय ते 4, 4च्या टेबलमध्ये 24 येतो का, येतो. किती, 6 जा राईट. 5 होणार का, नाही. 5च्या टेबलमध्ये 5 4 जा 20, 5 5 जा 25 मोठा चालला. आपल्याला काय पाहिजे, 24 किंवा 24च्या खालीच येणार त्याचे फॅक्टर, ऑब्वियस आहे. किती, 24 किंवा 24च्या छोटा. 5चा तर 5नी जाणार का, नाही 5च्या टेबलमध्ये नाही. 6च्या येते का, येते. किती, 6 4 जा 24. 7 जा येते का, 7 3 जा 21, 7 4 जा 28 याच्यापेक्षा मोठाच चालला. आणि याच्यापेक्षा खाली मी येत आहे, म्हणजे डिवाइड होणार का, ऑब्व्हियसली नाही होणार. आणि त्याच्या टेबलमध्ये पण येत नाही. चला, आता तुम्हाला म्हटलं तुम्ही इंटरचेंज होणार पोझिशन, झालं नाही तर 4 6 जा 6 4 जा आलं, झालं इंटरचेंज. इथेच थांबून जा. आपल्याला भेटले आहे फॅक्टर्स. आता कसे भेटले आहे बघा, 1 2 3 4 काय भेटले फॅक्टर्स, 1 2 3 4 5 आहे का, नाही आहे, 6 आहे. मग काय, एक असं यायचं, मग इथून यू टर्न. ठीक आहे, 1 2 3 4 6 आणखी 6 आला, 8 12 24 8 12 24 झालं बरोबर. यासाठी तुम्हाला टेबल पार्ट पाहिजे. आता आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ. आपण आता 72चे फॅक्टर फाइंड करू. 72 चला. आता 72 1 1 सबका मालिक 1 आहे, 1नी सर्वांनाच मल्टिप्लाय होतो आणि डिवाइड पण होतो. 72 2च्या टेबलमध्ये 72 येणार का, येणार. आखरीमध्ये काय, इवन नंबर आहे ना, ज्या नंबरच्या आखरीमध्ये 0 2 4 6 8 राहते त्याला 2नी डिवाइड होतो, म्हणजे आणि तो 2च्या टेबलमध्ये पण येतो. याचा अर्थ किती जाते बघू आपण. 72 डिवाइड करून टाकाल. 72 समजा तुम्हाला लक्षात येत नसेल तर असं ओरली, 3 जा 6 1 2 6 जा 36 झालं. 3नी होणार का, 3चा रूल काय, डिव्हिजिबिलिटी रूल आठवा. सर्वांची डिजिटची सम करायची आणि जे सम आली त्या नंबरला समजा डिवाइड झालं 3नी तर त्या नंबरला पूर्णपणे डिवाइड होणार. सर्व सम म्हणजे 7 + 2 9, 9ला 3नी डिवाइड होते का, होणार. म्हणजे 72ला पण 3नी डिवाइड होऊन जाणार. म्हणजे 3 × कितीचा माहिती नाही, 72 डिवाइड करून टाकाल इथे. 72 3 3 2 जा 6 1 2 4 जा 24. 4नी होणार का, 4 1 हो होऊन जाणार. 4नी पण डिवाइड होऊन जाणार. 72 4 32 8 4नी पण बरोबर झाला डिवाइड. 72 5नी होणार का, नाही. 5चा रूल काय आहे, आखरीमध्ये 0 किंवा 5 पाहिजे, म्हणजे या नंबरला 5नी डिवाइड होणार नाही. 6नी होणार का, 6नी होऊन जाणार. 6 12 जा 6 12 जा 72 झालं एवढं. आणखी 7नी होणार का, 7 10 जा 70 7 11 जा 77 होते, म्हणजे 7नी डिवाइड होणार का, नाही होणार. यानंतर 8 8 9 जा 8 9 जा 72. त्यानंतर 9नी पण होते, 9 8 जा 72 आली. तर आपली कंडिशन आता इंटरचेंजवाली, म्हणजे इथंच थांबून जायचं.
मग आता फाइंड करायचे म्हणजे फाइंड तर केलं आहे, आता फक्त लिहून टाकायचे. मग कोणते कोणते आहे? 1 तर राहणारच, 2 पण आहे, 3 पण आहे, 4 पण आहे, 6 पण आहे, 8 पण आहे आणि 9 पण आहे. 6चा समजा तुम्हाला ओळखू आला नसेल तर कधी कधी काय करायचं, आपण शिकलो होतो डिव्हिजिबिलिटी रूल. ज्या नंबरला 2 आणि 3नी डिवाइड झालं म्हणजे 6नी पण डिवाइड होऊन जाणार, राईट. जर तो डिव्हिजिबिलिटी रूल तुम्ही बघितले नसेल आपल्याकडे तर लास्टच्या व्हिडिओमध्ये आहे आधीच्या, ते बघून घ्या म्हणजे तुम्हाला आणखी समजून येणार. त्यासाठीच आपण ते रूल घेतले होते. आले इथून असं, मग इथून U टर्न कुठपर्यंत आलो आपण? 9पर्यंत आलो. 9 नंतर कोणते कोणते आहे आणखी? 12, 18, 24, 36 आणि स्वतः 72. हे झाले फॅक्टर्स. तर तुम्ही अशा कोणत्या पण नंबरचे फॅक्टर्स फाइंड करू शकता, पण तुम्हाला टेबल माहिती पाहिजे. मागे सांगितलं होतं तुम्हाला 25 ते 30पर्यंत टेबल पाठ करून घ्या. जर ॲट अ टाईम होत नसेल तर एका पेजवर लिहून टाका, रोज 5 to 10 मिनिटं रीड करा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाणार टेबल्स. ओके. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. होप तुम्हाला सर्व समजलं असेल, फॅक्टर समजले असेल. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. टीचिंग आवडली असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, जेणेकरून आपल्या व्हिडिओ सिरीजबद्दल आणि चॅनलबद्दल कळेल. आपण पुन्हा भेटू न्यू टॉपिक घेऊन न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, छान एन्जॉय करत समर वॅकेशन, पण दुर्लक्ष करू नका अभ्यासाकडे. ओके, तोपर्यंत बाय.